नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय डोळ्यांच्या पडद्यांचे, रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेद स्टेमसेल, प्लांट स्टेमसेल थेरपी या विषयावरती. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सर आयुर्वेदाचार्य आहेत. विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म आणि संशोधन केंद्र वाशिम या माध्यमातून सर गेल्या 11 वर्षांपासून आयुर्वेद या सेवेमध्ये कार्यरत आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष आणि स्त्री वंध्यत्व, वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे आणि नाकाचे कानाचे विकार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर, किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती सरांनी आत्तापर्यंत यशस्वी अशी आयुर्वेदिक चिकित्सा या ठिकाणी केलेली आहे. आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीच्या विशेष संशोधनाच्या माध्यमातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना सरांनी यशस्वीरित्या बरं केलेलं आहे. ज्या रुग्णांना जवळची लांबची दृष्टी कमी झालेली होती त्या रुग्णांना तब्बल अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये दूरदृष्टी सुधारून, त्यांची जी दृष्टी गेलेली होती ती सुधारून स्पष्ट वाचता येऊ लागलेला आहे. अशा पद्धतीचे अनुभव सरांना या प्लांट स्टेमसेल थेरपीचे आलेले आहेत. ज्या लहान मुलांना फळ्यावरचं दिसत नाही किंवा चष्म्याचा नंबर वाढलेला असेल त्यांना 1-2 महिन्यातच नंबर कमी होऊन त्यांची दृष्टी सुधारते, हा देखील सरांच्या गाठीशी असलेला एक अनुभव आहे. हे आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीचं वैशिष्ट्यच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातलं एकमेव असं आयुर्वेद चिकित्सालय आहे जिथं डोळ्यांच्या आजारावरती आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात आणि ते अतिशय प्रभावी अशा पद्धतीचे उपचार आहेत. आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी ही उपचार पद्धती डोळ्यांचे आजार, मणक्यांचे, मेंदूचे आजार यावर अत्यंत प्रभावी ठरलेली आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यापैकी आज आपण डोळ्यांच्या पडद्यांचे आणि रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत त्या आजारांवरती ही जी आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी आहे ती कशा पद्धतीनं काम करते ते आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खरं तर ओळख करून देत असतानाच एवढ्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे जे डोळ्यांच्या पडद्यांचे आजार हे गंभीर स्वरूपाचे असतात, त्यामुळे रुग्णांना कायमस्वरूपी अनेक रुग्ण असे आपले असतात की दृष्टी त्यांची गेलेली असते किंवा काही आपण असंही म्हणतो की जन्मजात त्यांची दृष्टी नसतेच, अशाही पद्धतीचे काही अनुभव आपल्याकडे असतात. तर हे जे रिस्क फॅक्टर आहेत जे डोळ्याचा पडदा किंवा रक्तवाहिन्यांवरती परिणाम करतात, तर त्याबद्दल आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सांगू. प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की जे आयुर्वेदामध्ये जे डोळ्याचं जे स्थान आहे ते अग्रगण्य स्थान आहे. 5 ज्ञानेंद्रियापैकी एक प्रथम जे इंद्रिय आहे ते डोळा आहे आणि या डोळ्याच्या आजूबाजूला शरीर हे सगळं आणि मेंदू हे चालत असतं. आणि डोळ्याचं जर स्वास्थ्य बिघडलं तर त्याच्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी बिघडायला लागतात. मग स्वास्थ्य बिघडण्याचे कारणं जे आहे ते आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष सांगितलेले आहेत. परंतु कफ आणि पित्त हे 2 दोष हे प्रथम बिघडल्याच्या नंतर या 2 दोषाच्या आधिपत्याखाली वेगवेगळे डोळ्याचे आजार पुढे उत्पन्न होत असतात. मग कफाचे विकार असू दे किंवा पित्ताचे विकार असू दे किंवा वाताचे विकार असू दे, तर हे त्रिदोष जर साम्य अवस्थेत राहिले तर बरेचशा काही अशा रिस्क फॅक्टर आहेत की ते डोळ्याच्या पडद्याचे आणि रक्तवाहिन्याचे जे गंभीर स्वरूपाचे जे आजार निर्माण करणार आहेत ते कमी स्वरूपात किंवा एक त्याला काय म्हणता येईल आपल्याला थोडक्यात, जे गंभीर स्वरूपाचे होऊन जी दृष्टी नाश होते तशा स्वरूपाचं काही होणार नाही. मग याच्यासाठी जर जुनाट सर्दी असेल, जर रिस्क फॅक्टर आता व्यवहारात ज्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला, मग जुनाट सर्दी असू द्या किंवा मग आम्लपित्तासारखे आजार असू द्या, जर ॲसिडिटी ही खूप दिवसापासून शरीरात तशीच राहत असेल आणि वारंवार गोळ्या जर खाऊन ती ॲसिडिटी रक्तात दबल्या गेल्यामुळे जर रेटिना जो पार्ट हा जो बनलेला आहे बऱ्याच रक्तवाहिनी आणि नंबर्स ऑफ टिश्यू सेल्स यांनी बनलेला आहे, मग याच्यावर काय होतं, रक्तावर जर प्रेशर आल्याच्या नंतर किंवा रक्तामध्ये विष साठल्याच्या नंतर त्या रेटिनामध्ये एक जी क्षमता आहे किंवा ती एक ताकद आहे ती वीक व्हायला लागते, ती हळूहळू होते आणि नंतर काही 5-10 वर्षांनी मग BP आहे, शुगर आहे, ज्या ह्या गोष्टी कंटिन्यू सतत जर गोळ्या, या आजाराच्या गोळ्या जर खात रुग्ण राहत असतील आणि रुग्णांनी गोळ्या खाऊन जर त्याच्यानंतर रेटिना जो आहे तो हळूहळू पुन्हा त्याची कार्यक्षमता कमी होत असेल किंवा त्याचं जे स्वास्थ्य आहे ते प्राकृत राहत नसेल आणि नंतर मग BP किंवा शुगर ह्या 2 गोष्टी व्यवहारात एवढ्या जास्त प्रमाणात सध्या दिसत आहेत
आणि या दोन आजारामध्येच जे रेटिना आहे आणि रक्तवाहिन्या आहेत याच्यामध्ये ब्लड लिकेज होणं किंवा आतमध्ये ब्लॅक स्पॉट येणं किंवा आतमध्ये रेटिनाला सूज येणं किंवा ब्रेन ॲट्रॉफीसारखे जे ऑप्टिक ॲट्रॉफीसारखा एक प्रकार असतो, जसं मेंदू सुकायला लागतं तसा डोळ्याचा पाठही सुकायला लागतात, रक्तवाहिन्याही सुकायला लागतात. मग याचे कारणं काय आहेत? याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते BP आणि शुगर हे नॉर्मल रक्तातली राहणं गरजेची आहे. परंतु जे BPचं जे प्रमाण सांगितलेलं 120-80 हे एक नॉर्मल रेंज आहे, परंतु याच्यामध्ये 160, 170, 180, 200 पर्यंत BP ही वाढलेली असते. आणि नंतर मग रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या आतमध्ये सुजायला लागतात आणि सूज येऊन आतमध्ये ब्लड लिकेज होणं किंवा रप्चर होणं, नंतर त्या रुग्णांना परमनंट व्हिजन ही डॅमेज होते. आणि बरेच लोक हे रक्तातली शुगर जी आहे ही पण एक लिमिटपर्यंत नॉर्मलचा HbA1c रिपोर्ट हा आम्ही नेहमी करत असतो आणि ती रक्तातली शुगर आम्ही नेहमी बघत असतो. लोक लघवीतली शुगर बघतात आणि त्याच अनुषंगाने रक्तातली शुगर ही नॉर्मल राहणं ही गरजेचं आहे. अन्यथा मग नंतर रेटिनावर आणि ऑप्टिक नर्व्सवर याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम येऊन रुग्णांची कायम स्वरूपाची जी नजर आहे ती जाते. मग याच्यामध्ये रिस्क फॅक्टर, जेनेटिक फॅक्टर आहेत, काही अनुवंशिक आजार आहेत. मग अनुवंशिक आजारामध्ये जर आईच्या पोटात बाळ असेल त्यावेळेस जर आईच्या हाताने किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे काही गोष्टी खाण्यात गेल्यात किंवा काही केमिकलचे संपर्क आले किंवा बाळ जेव्हा डिलिव्हरी होतं तेव्हा काही त्यांची डिलिव्हरी होता वेळेस काही उशीर झाला किंवा वेळ लागला किंवा लेबर पेन येते काही काळाने आल्याच्यानंतर जे मेंदूवर इम्पॅक्ट होतात आणि त्या मेंदूवर इम्पॅक्ट झाल्यानंतर डोळ्यावर सुद्धा इम्पॅक्ट व्हायला लागतात. काही मुलांना लहानपणी जन्म झाल्याच्या नंतर कावीळ हा प्रकार असतो, त्याला निओनॅटल जॉन्डिस म्हणतात. काही काळ त्यांना पेटीत ठेवावं लागतं. पेटीत ठेवल्याच्या नंतर ते जॉन्डिस जर त्या वेळेच्या आधी जर भरला किंवा तो त्या काळामध्ये त्याची जर चिकित्सा झाली किंवा उपचार झाले तर तो डोळ्यावर मेंदूवर इम्पॅक्ट करत नाही. अन्यथा असे बरेच केसेस आहेत. साधा जो कावीळ जो असतो लहान मुलांना त्या काविळाच्या म्हणजे गंभीर स्वरूपानं रेटिना आणि रक्तवाहिन्या अशा स्वरूपाचे आजार नंतर वयाच्या 30 किंवा 40 वर्षाच्या नंतर उत्पन्न केलेले व्यवहारात दिसून येतात. किंवा मग काही मुलांना जी ताप येऊन जे आपलं जे झटके येतात, जे ताप आल्याच्या नंतर डोक्यामध्ये ताप जातो, नंतर मग कन्व्हल्जनसारखे हातपायाच्या मुठी आवळणे किंवा डोकं आपटणे किंवा तोंडातून फेस येणं अशा स्वरूपाचे लक्षणं येतात. आणि याचा CNSवर सेंट्रलवरच इफेक्ट यायला लागतो. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि ऑप्टिक नर्व्स याच्यावर इम्पॅक्ट आल्याच्यानंतर अशी जी ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रॉपर होत नाही, दृष्टीची डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही आणि नंतर रुग्ण याच्यातनं बाहेर येत नाहीत आणि आले तरी त्याची जी दृष्टी असते ती प्राकृत नसते, फारशी लोच असते. असे बरेच रिस्क फॅक्टर आहेत. आणि आता पुढचा जो विषय जो राहणार आहे तो अनुवंशिकतेचा विषय आपण घेऊयाच. नक्कीच सर. जे वातविकार वगैरे जे असतात तर म्हणजे त्याच्यामध्ये संधिवात असेल, आमवात असेल, तर या वातविकारांमध्ये पडदा असेल किंवा रक्तवाहिन्या आपण म्हणतो डोळ्याच्या, तर याच्यावर काही परिणाम होतात? येस सर. प्रथम कसं आहे, डोळ्याची रचना समजून घेणं गरजेचं आहे. बाहेरच्या पाठीमागचा जो स्टार्टिंगचा पार्ट जो आहे तो कॉर्निया आहे, त्याच्या पाठीमागं लेन्स आहे, त्याच्या पाठीमागं विट्रेजिली आहे, त्याच्या पाठीमागं मॅक्युला आहे आणि त्याच्या लास्ट पार्ट जो आहे तो ऑप्टिक नर्व्स आहे. बरोबर आहे. वात जो आहे ते एक नॉमिनल, जर रुग्णाला सांधे दुखत असतील तर आपण वात म्हणतो, बरोबर, किंवा हातपाय दुखत असतील वात म्हणतो. पण वाताचे 80 विकार सांगितलेत आयुर्वेदाने. किती? 80. तर त्या शरीरामध्ये कफामुळे वात बिघडला आहे का पित्तामुळे वात बिघडला आहे हे बघणं गरजेचं आहे. संधिवात, आमवात आणि वातरक्त, छोटे सांधे दुखणं, मोठे सांधे दुखणं, हे बरेच रुग्ण आहेत कितीतरी वर्षापासून 10-10, 5-5 वर्षापासून पेन किलर, स्टिरॉइड गोळ्या खातात आणि खाऊन तो आजार दबल्या जातो. रक्तवाहिन्या जे सांगितलंय, वात म्हणजे जसं रक्तवाहिन्यामधून रक्त वाहतं तसं शरीरामध्ये वातवाहिन्या केंद्र असतात, म्हणजे रक्तासोबत वायू पण असतो, तो वाहून घेण्याचं काम करतो. वात विकृती आल्याच्या नंतर रक्त विकृती व्हायला लागतं, सांध्यामध्ये सूज यायला लागतं, सूज येऊन रक्तामधले जे ब्लड चेंजेस आहेत, युरिक ॲसिड आहे, ESR काउंट आहे, याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायला लागतात. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते, न्यूट्रिशन डेफिशियन्सी व्हायला लागते, व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हायला लागते आणि नंतर त्या डोळ्याचं, त्या रक्तवाहिन्याचं आणि त्या रेटिनाचं पोषण होत नाही आणि नंतर त्या रुग्णाची जी जवळची किंवा लांबची जी दृष्टी आहे ती हळूहळू कमी होताना दिसते. आणि याच्यात युआयटिस नावाचा एक आजार आहे. त्याला मागच्या वेळेसही सांगितलं होतं की त्याला त्या डोळ्याला फक्त एक हलकीशी सूज असते, रेडिश पिंकिश कलरची. नंतर मग हळूहळू तो आजार वाढत राहतो, सांधेही दुखणं चालू राहतात आणि नंतर डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं आणि डोळ्यामध्ये वेदना आणि नंतर हळूहळू जी लांबची आणि जवळची दृष्टी ही हळूहळू परमनंट कमी होते.
बरं. मग ऑप्टिक ॲट्रॉफी सारखे आजार त्याला आम्ही आयुर्वेदात सांगून ठेवलेत. जर रक्तवाहिनी किंवा पडदा जर सुकत चालला असेल तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं जे जीवनतत्व आहे ते नाहीसं होतं आणि ते काम कफाचं आहे आणि त्याच्यासोबत वात असतो. वात कफात्मक संप्राप्ती तयार झाल्याच्या नंतर अशा स्वरूपाचे आजार उत्पन्न होतात. असे बरेच रुग्ण आहेत की या माध्यमाद्वारे मला सांगायचं आहे की जे सतत लोक पेनकिलरच्या गोळ्या खातात, स्टिरॉइड घेत राहतात, सांधे तात्पुरते दुखत आहेत म्हणून वात नाव दिलं जातं, परंतु त्याचं निदान पद्धती ही खूप महत्त्वाची आहे. निदान आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने बघणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं जे दोष शरीरात विकृती झाले त्यानुसार ते साम्यावस्थेत आणून शरीराचे जे पुढचे गंभीर स्वरूपाचे डोळ्याचे म्हणा, मेंदूचे म्हणा, हाडाचे म्हणा जे आजार होत आहेत त्याच्यावर आपल्याला लगाम लावणं गरजेचंच आहे. पुढे मी एक रुग्णाची प्रतिक्रिया दिलेलीच आहे. ते फार म्हणजे ऑपरेशन करून परेशान होते 8 वर्षापासून गुडघ्याचं, आणि नंतर त्यांना 1 महिन्यात आयुर्वेद कसा पद्धतीनं दिलासा देतो आणि डोळ्यातही ते आपण पुढे बघूया. नक्की नक्की आपण बघूया. ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे कारण ज्या पद्धतीनं हे उपचार केले गेले आणि त्यांना जो त्रास होता नक्की कसा त्रास होता, कशा पद्धतीचा त्रास होता हे आपल्याला कळेल आणि उपचार कसे गेले तेही आपल्याला कळेल. बघूया प्रतिक्रिया. आंबे राहणार झाडगाव. 20 वर्षापुढे घरात फरशीवर पडली होती. 4 वर्षापासून गुडघ्याला त्रास सुरू झाला. दुसऱ्या डॉक्टरांनी दाखवून त्यांनी गुडघ्याची गादी फाटली म्हणून सांगितलं. ऑपरेशन करायला सांगितले. ऑपरेशन करून 6 महिने नंतर 6 महिने आराम भेटला. परत गुडघ्याला त्रास सुरू झाला. 4 वर्ष डॉक्टरने काही फरक पडला नाही. 1 महिन्यात डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्या इथं 1 महिन्यात फरक पडला. गुडघ्याला 50% फरक पडला. नजरे कमी झाली होती. इथल्या उपचाराने नजर चांगली झाली. 30% वाढली. बाकीच्या बारीक सारीक 70-80% कमी झाले. पूर्वी मला गावातले खडे दिसत नव्हते, आता दिसू शकते. या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की आजार ज्या पद्धतीनं गंभीर स्वरूपाचे असतात त्या पद्धतीनं जे उपचार आहेत ते उपचार खूप महत्त्वाचे असतात आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट्स हे खूप महत्त्वाचे असतात. ह्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या बोलक्या असतात. त्यामुळे आत्ता ज्या पद्धतीचे ही प्रतिक्रिया आपण ऐकली, परमात्मा ठाकरे सरांनी जे उपचार केलेले आहेत आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून, त्यामुळे हे आपण प्रत्यक्षात त्या रुग्णांच्या तोंडून ऐकलं. अशा पद्धतीच्या कोणत्याही समस्या, कोणत्याही अडचणी जर आपल्याला असतील, कुटुंबात असतील, मित्रपरिवारामध्ये असतील तर तुम्ही निश्चितच सरांना संपर्क करू शकता. सरांचे सगळे संपर्क क्रमांक, कॉन्टॅक्ट डिटेल्स आत्ता TV स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डोळ्यांच्या पडद्यांचे, रक्तवाहिन्यांचे आजार आणि त्याच्यावरची आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. जसं मी आत्ता आपण काही प्रतिक्रियासुद्धा पाहिल्या. पडद्याची जी झीज झालेली असते त्याच्यामुळे कार्यक्षमता कमी होते आणि यामुळे जे आजार होतात आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी यावर उपयुक्त आहे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मात्र हे कशा पद्धतीनं उपयुक्त आहे आणि याबद्दल आपल्याला आणखीन डिटेल्समध्ये काय सांगता येऊ शकेल? आता प्लांट स्टेम सेल थेरपी हे नावातच आहे आणि आयुर्वेद हे एक जिवंत शास्त्र आहे आणि निसर्गाने दिलेली मानवासाठी ती अमूल्य भेट आहे. परंतु त्या दिलेल्या भेटीचा उपयोग कसा करायचा आणि कितपत आपल्याला त्या पद्धतीनं त्याच्यावर विश्वास ठेवून काम करायचं हे वैयक्तिक प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. परंतु शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, सृष्टी पंचमहाभूतापासून बनलेली आहे. तर हे शरीर आणि सृष्टी एकच आहे आणि त्याच्यावर हे सगळं निसर्गाने दिलेल्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे आजार जे मोठमोठाले आता सध्या बळकावलेले आहेत त्यांना लगाम आणि त्यांना हद्दपार करण्याची क्षमता त्या आयुर्वेदामध्ये आहे, एवढं मला निश्चित सांगायचं. आता स्टेम सेल थेरपी जे पार्ट जो आहे ते नॅचरल आम्ही जे टिश्यू असतात प्लांटपासून आम्ही ते कल्चर करतो. कल्चर करून मग जे जशा पद्धतीचं जे डायग्नोसिस असतं आयुर्वेदाचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्रिदोष, सप्तधातू, तीनमल या सगळ्या गोष्टीचं आम्ही नाडी परीक्षण आहे किंवा केस टेकिंग आहे याच्या माध्यमातून आणि डोळ्याचा आम्ही फंडस्कोपीसुद्धा करतो आणि त्या पद्धतीने जे आजार आम्हाला दिसतो किंवा आमच्या आयुर्वेदामध्ये जवळपास सुश्रुताचार्यांनी 76 आजार हे त्यावेळेस वर्णन करून ठेवले डोळ्याचे. वाग्भटाचार्यांनी जे आजार 94
94,000 हे डोळ्याचे वर्णन करून ठेवलेले आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल आयुर्वेदात हे उपचार दिलेत का, यांची माहिती आहे का, पण तेव्हापासून हे सांगून ठेवलं आहे. आणि जे आता ते आजार वेगवेगळे सिंड्रोम दिसत आहेत त्यांची उत्तर तेव्हाच सांगून ठेवलेली आहेत. म्हणजे एवढा पुढचा विचार हा आयुर्वेदात करून ठेवला आहे. आणि जे स्टेम सेल्स जे आहेत प्लांटचे, आम्ही ते डायग्नोसिस झाल्याच्या नंतर रुग्णाचा पडद्याचा प्रश्न आहे, रक्तवाहिन्याचा प्रश्न आहे की कॉर्नियाचा प्रश्न आहे की लेन्सचा प्रश्न आहे, ते आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो, डायग्नोसिस करतो आणि त्या पद्धतीने जे सेल्स आहेत ते ड्रॉपरद्वारे, तोंडाद्वारे किंवा पॅच थेरपी आहे किंवा बस्ती इनिमासारखे पार्ट असतो, पंचकर्माचा भाग आहे, त्याद्वारे आम्ही औषधं हे शरीरामध्ये सोडतो. आणि ते सोडल्याच्या नंतर रुग्णांना 5 ते 7 सेकंदात, 8 ते 10 सेकंदात, 15 ते 20 मिनिटांमध्ये दृष्टीमध्ये लगेच सुधारणा व्हायला लागते. काल परवा माझ्याकडे एक मेहकरचे पेशंट होते, त्यांना हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी होती. म्हणजे जी रेटॅनो जो होता तो BP वाढल्यामुळे त्यांचं दृष्टी ही पूर्ण गेली होती. आणि गेल्याच्यानंतर 2 वर्ष इकडे तिकडे फिरत होते. त्यांना प्रकाशसुद्धा दिसायचा नाही, लाईटसुद्धा दिसायचं नाही. त्यांनी कोणातरी त्यांना रेफरन्स दिला, ते माझ्याकडे आले. स्टेम सेल थेरपी दिल्याच्या नंतर 3 दिवसामध्ये त्यांना हा प्रकाश लाईट आहे की ट्यूबलाईट आहे किंवा काय आहे ते त्यांना ओळखायला दिसत होतं. हे किती दिवसात? 3 दिवसामध्ये. हे इम्पॉसिबल गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट स्टेम सेलद्वारे जी आहे ती 100% आपल्याला काम करता येतं. परंतु त्या पार्टचं कितपत डॅमेजिंग आहे, आजार आपला कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि जर तो पार्ट जो रेटिना आहे किंवा ब्लड व्हेसल्स आहेत, ह्या टोटल जर डॅमेज झाल्या तर त्याच्यामध्ये फारसा रिझल्ट येत नाही. परंतु जर डॅमेज होण्याच्या कंडिशनवर असतील किंवा 60-70% डॅमेज झाल्या आहे, 40-50% डॅमेज झाल्यात, तर त्याच्यामधून नक्की आपण बाहेर येऊ शकतो. आणि जी दृष्टी आहे ते पहिले वाचवणं गरजेचे आहे, अन्यथा ती दृष्टीसुद्धा जी आहे ती गमावून रुग्ण बसतात आणि नंतर मग जी गमावलेली दृष्टी परत वापस आणणं फार कठीण असतं. परंतु हे वेळेच्या आधी करणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदामध्ये असं स्टेम सेल थेरपीद्वारे आमचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर आम्हाला रिझल्ट दिसलेलेच आहे. नक्कीच सर, जसं आपण आता चर्चा करत होतो की पडदा, म्हणजे कुठल्याही डोळ्याची दृष्टीसाठी जसा पडदा महत्त्वाचा असतो तसंच रक्तवाहिन्या महत्त्वाच्या असतात. आता अनेक वेळेला आपण असं बघतो की रक्तवाहिन्यांमधले जे बिघाड होतात त्याच्यामुळे आजार उत्पन्न होतात. पण मग असे कोणकोणते आजार उत्पन्न होतात हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेद याच्यामध्ये काम करू शकतं का आणि कसं त्याचा प्रभाव होऊ शकतो? कसं असतं, पडदा म्हणजे एक महत्त्वाचा मेजर पार्ट आहे. जो आपलं व्हिज्युअल ॲक्सिसमध्ये जी इमेज बघतो ती डायरेक्ट पडद्यावर पडते आणि पडद्यावर पडल्याच्या नंतर ती ऑप्टिक नर्व्स थ्रू मेंदूकडे घेऊन जात असते. ह्या 2 गोष्टी कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. आता पडदा बऱ्याच, जसं झाडाचं बूड असतं तसं त्या बऱ्याचशा त्यांच्या ब्रँचेस असतात जमिनीच्या आधी आतमध्ये, तशाच पडद्यावर असंख्य रक्तवाहिन्या असतात, असंख्य, लाखो, हजारो. आणि नंतर मग याच्यामध्ये हळूहळू पडद्यामध्ये वेगवेगळ्या आजाराचं कॉम्प्लिकेशन म्हणता येईल आपल्याला. खूप दिवसाच्या गोळ्या खाणं किंवा त्या आजारात तसंच अंगावर काढणं किंवा त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन होऊन रेटिनावर प्रश्न येणं, अशा स्वरूपाचे रेटिना आणि ऑप्टिक नर्व्हवर सूज यायला लागते किंवा त्याची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. याच्यामध्ये आजार जो आहे तो डायबेटिक रेटिनोपॅथी सारखा प्रकार आहे की जे वारंवार शुगर वाढत राहते, कमी जास्त होत राहते. बरेच रुग्ण आता आम्ही 10-12 वर्षापासून बघतो, 8 ते 10 वर्षापर्यंत जे रुग्ण डायबिटीज पीडित आहेत ते फक्त गोळ्या खात असतात आणि गोळ्या खाऊन फक्त शुगर रिपोर्ट काढून मेंटेन आहे एवढं सांगत असतात. मग नंतर 7-8 वर्ष झाले की त्यांना कॉम्प्लिकेशन हळूहळू हे दिसायला लागतात. सांधेदुखी असू द्या, त्वचाचा वर्ण जो भेकड असणं असू द्या, किंवा मग एक त्वचावर सुरकुत्या येण्यासारखा प्रकार असतो. तशाच डोळ्याच्या रेटिना रक्तवाहिन्यावरही याचा इम्पॅक्ट यायला लागतो. नंतर रुग्णाला मोतीबिंदू, काचबिंदू यासारखे कॉम्प्लिकेशन दिसायला लागतात आणि नंतर मग रेटिनावर त्याचा गंभीर स्वरूपाचा इम्पॅक्ट येतो आणि नजर ही परमनंट जाते. ब्लड लिकेज सारखा प्रकार असतो. जो रेटिना असतो त्याला एक छेद पण पडू शकतो, त्याला रेटिनल टियर असे म्हणतात. किंवा मग रेटिना जो आहे तो आतमध्ये सुजून ब्लिडिंग पण व्हायला लागतं. आणि एक सेंट्रल सिरस रेटिनोपॅथी नावाचा एक आजार आहे, जो सेंट्रल जो रेटिनाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ब्लड लिकेज होऊन त्याच्यामध्ये सिरस किंवा लिक्विड किंवा फ्लुइड जमा होतं आणि नंतर रुग्णाची जी दृष्टी आहे ती परमनंट डॅमेज होते. याच्यामध्ये एक ऑप्टिक न्यूरायटिस नावाचा एक प्रकार आहे, जो न्यूरायटिस जो पार्ट आहे तो पडद्याला अटॅच असून तो मागच्या साईडला असतो, तो मेंदूकडे इमेज घेऊन जात असतो, म्हणजे मिडवेचं काम करतो. पण त्याच्यामध्ये जर शरीरामध्ये उष्णता वाढत असेल किंवा कफाची विकृत्या येत असतील किंवा वाताच्या विकृत्या येत असतील आणि कफाचं कार्य जे शरीरामध्ये आहे ते संवर्धनाचं कार्य आहे. पुढे एका रुग्णाने, अकोल्याचे रुग्ण होते, त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. एक साधारण 4 ते 5 इंजेक्शन त्यांनी घेऊनही त्यांना काही आराम पडला नाही. एक 70% दृष्टी त्यांची पूर्ण गेली होती. एक साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांची 90 ते 95% दृष्टी आपण आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीनं आपण पूर्ण
पूर्वत जागेवर आणली. त्यांची पण प्रतिक्रिया पुढे दिलेलीच आहे. बरं, निश्चितपणानं ही प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत. नाव किशोर सोनले, राहणार अकोला खडकी. मला 1 वर्षापूर्वी बीपीचा त्रास होता आणि डोळ्यात नजर कमी होती. मी ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलो आणि तिथे 2 वेळेस 1-1 महिन्यानंतर इंजेक्शन घेतले. इंजेक्शन घेतले की 1.5 महिना चांगलं दिसायचं, वापस परत नजर कमी होत जायची. आणखी 1 इंजेक्शन घेतलं, असं 2 इंजेक्शन घेतले डोळ्यामध्ये. नंतर आम्हाला माहीत पडलं श्री परमात्मा ठाकरे आयुर्वेदिक वाशिम यांच्याकडे गेलो. त्यांनी जवळपास आता 7 महिने झाले त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. नजर आता खूप बरी आहे, चांगली 70 ते 80% चांगली नजर आहे. मी पहिले सुरुवातीला 1 वेळेस जेव्हा चेक केलं रेटिना झाला होता, डॉक्टरकडे चेक केली होती, 180 आणि 100 दाखवत होती. आता BP 140-80 नॉर्मल दाखवत आहे, कधी चेक केली. यस, ही प्रतिक्रिया आपण आता ऐकलेली आहे आणि कशा पद्धतीने या रुग्णाला देखील या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला ते आपण जाणून घेतलेलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये सरांचं मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा तुमच्या कुटुंबात, फॅमिलीमध्ये म्हणा किंवा अन्य मित्रपरिवारामध्ये अशा पद्धतीच्या जर समस्या असतील तर तुम्ही निश्चितच ठाकरे वैद्य आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचे सगळे संपर्क क्रमांक आत्ता TV स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.